महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक खळबळजनक घटना बुलढाण्याच्या खामगाव या शहरामध्ये 23 जुलै 2025च्या मध्यरात्री घडली। काही कथित गोरक्षकांनी गाय चोरीच्या संशयावरून मध्यरात्री 21 वर्षीय दलित युवकाला दगड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती। इतकंच नाही तर या तरुणाचे कपडे काढून त्यांच्या अंगावरती मोकाट गायी सुद्धा सोडण्यात आल्या होत्या। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ या कथित गोरक्षकांनी शूट केला होता। हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आणि यानंतर या प्रकरणामध्ये ऑल इंडिया पॅन्थर असोसिएशन सहित अन्य सुद्धा काही दलित संघटना आक्रमक झाल्या। दरम्यान या प्रकरणात आता एक नवीन अपडेट समोर येतोय। यामध्ये 3 आरोपींवर ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर यामधील एका आरोपीला पोलिसांना अटक करण्यात यश आलेले आहे। दरम्यान ही संपूर्ण घटना कशा प्रकारे घडली, सध्या या घटनेतील अपडेट काय, हे सर्व तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। प्राप्त माहितीनुसार बुलढाण्याच्या खामगाव या ठिकाणी रोहन पैठणकर हा 21 वर्षीय तरुण राहतो। घटना घडली त्या दिवशी म्हणजे 23 जुलै 2025ला रात्री 11:30च्या सुमारास खामगाव बस स्थानक जवळ तो मित्रांबरोबर गप्पा मारत उभा होता। यावेळी तिथे आलेल्या दोघांनी त्याला खामगाव शहरातील बस स्थानक परिसरातून आपल्या जवळील वाहनानं जवळच असलेल्या मोकळ्या मैदानात नेलं। या ठिकाणी या तरुणाला हातापायांनी व दगडाने अमानुष मारहाण करण्यात आली। इतकंच नव्हे तर त्याचे कपडे फाडण्यात आले। त्याच्या अंगावर मोकाट गाय सोडून या व्हिडिओचं चित्रीकरण सुद्धा करण्यात आलं। एवढं करूनच हे मारहाण करणारे कथित गोरक्षक थांबले नाही, तर यानंतर त्यांनी या तरुणाला खामगाव मधीलच घाटपुरी नाका या परिसरात असलेल्या दंडेस्वामी मंदिर परिसरात नेलं। तिथे आणखीन एक युवक आला आणि या तिघांनी मिळून रोहनला पुन्हा एकदा क्रूरपणे मारहाण केली। यामुळे रोहनच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली। ही सगळी घटना मारहाण घडत असताना आपण गाय चोरली नसल्याचं विनवणी करून रोहन सांगत राहिला, मात्र त्यानंतर सुद्धा त्याला बेदम पद्धतीने मारहाण करण्यात आली। दरम्यान याच वेळी सुदैवाने योगायोगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचं पोलीस गस्त वाहन घटनास्थळाजवळ आलं। त्यांनी जायबंदी रोहनला उपचारासाठी हलवलं आणि हा संभाव्य अनर्थ टळला। मात्र या मारहाणीत या तरुणाचा एक डोळा निकामी झाला असून नाकाचं हाड सुद्धा मोडलंय अशी माहिती समोर येते। सध्या रोहनवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। दरम्यान या घटनेची माहिती दिल्यानंतर रोहनची आई रेखा पैठणकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 3 आरोपींच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत तसंच विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्याच्या अपडेटनुसार यातील एका आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे। आरोपींची नावं ही गब्बू गुजरीवाल राहणार सजनपुरी खामगाव, प्रशांत गोपाल संगेले गांधी लेआउट खामगाव आणि रोहित पगारिया बालाजी प्लॉट खामगाव अशी आहेत। या तिघांच्या विरुद्ध सुद्धा ॲट्रॉसिटी व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। खामगाव येथील एका दलित तरुणाला रोहन पैठणकर याला मारहाण करण्यात आली आहे गाय चोरीच्या संशयावरून। या प्रकरणी काय पोलिसांनी कारवाई केली आहे? या प्रकरणामध्ये संशयावरून मारहाण केले आहे या तक्रारीवरून रोहन पैठणकर यांनी जी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार आपण शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम अंतर्गत तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। मुख्य त्यात 3 आरोपी आहेत, त्यातला एक आरोपी आपल्या अटकेत आहे, त्याचे 3 दिवस PCR देखील आपल्याला मिळालेला आहे आणि बाकी 2 आरोपींचा शोध मोहीम चालू आहे। लवकरात लवकर त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात येईल। बाकी तपास सुरू आहे। या प्रकरणी आता दलित संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या असून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार सध्या यामध्ये स्वतः लक्ष देत आहेत। महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना खामगावमध्ये घडलेली आहे। बौद्ध समाजाच्या दलित रोहन पैठणकरला बेदम मारहाण करण्यात आली। हा हॉटेलवर काम करणारा तरुण काही गोरक्षक नामक धार्मिक कर्मठ उन्मादी तरुणांनी त्याला रात्री 11:30 वाजता गाठून काँग्रेस भवन भागामध्ये बेदम मारलाय। डोक्यात दगड घातलाय, त्याचा डोळा फोडलाय, त्याच्या पाठीत दगड घातलेत, कहर एवढा केलाय की त्याची पॅन्ट काढून त्याचं लिंग तपासून तो कोणत्या धर्माचा आहे याचा तपास लावण्याचा निर्दयी प्रयत्न केलेला आहे। या घटनेचा निषेध करतो। धर्म विचारू विचारू मारलं,
सांग तू मुस्लिम आहेस का म्हणून मारलं. हा सांगत राहिला की मी बौद्ध आहे, तरी सुद्धा बेदम मारहाण त्याला झाली. पोलीस यंत्रणा कुठं होती? रात्रीच्या 11:30 वाजता त्याचं अपहरण करून हे 3 ते 4 धार्मिक कर्मठ उन्मादी तरुण, यांना मी आतंकी म्हणतो, यांनी बेदम आमच्या रोहनला मारलंय. तो बौद्ध आहे आणि बौद्धांना गायचोर म्हणत मारलंय. हे निंदनीय आहे.